सेवानिवृत्ती समारंभ सोहळा एका विद्यापीठाचा. के.आ. बांटिया माध्यमिक विद्यालय मराठी व इंग्रजी माध्यम आणि एन.एन. पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भगवान शिवदास माळी यांचा सेवानिवृत्ती आणि सौ रेखा भगवान माळी यांचा स्वेच्छानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा संपन्न. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या फक्त कोपरा विद्यालय खारघर आणि बांटिया माध्यमिक विद्यालय व एन.एन. पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे 34 वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेले सन्माननीय भगवान शिवदास माळी हे 31 मे 2026 रोजी नियत वयानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सौ रेखा भगवान माळी या 8 वर्षे अगोदर स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. शाळांच्या पुढील उन्हाळी सुट्टीमुळे हा समारंभ सोहळा 27 आणि 28 एप्रिल रोजी सलग 2 दिवस न भूतो न भविष्यती असा साजरा करण्यात आला. शेकडो हितचिंतक मित्रांनी, सहकाऱ्यांनी, आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी माळी सरांच्या विषयाच्या आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. अनेकांना अश्रू अनावर आले, काहींना गहिवरून आले, काहींनी आपली भाषणे थांबवावी लागली. एवढा चांगुलपणा या व्यक्तीमध्ये ओतप्रोत भरला आहे. माळी सरांची सेवा सुरू होतानाच मुख्याध्यापक म्हणून झाली. कदाचित हा सुद्धा विक्रमच असेल. कोपरा हायस्कूलमध्ये सलग 25 वर्ष आणि बांटिया कॉलेजमध्ये सलग 9 वर्ष त्यांनी सेवा दिली. महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघाच्या रायगड शाखेचे सलग 2 वेळा अध्यक्ष राहिलेल्या माळी सरांचे अनमोल मार्गदर्शन रायगड शिक्षण खात्यात येणारा प्रत्येक अधिकारी घेत असल्याचे उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे सांगितले. पनवेल तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार आणि रायगड जिल्हा आदर्श शिक्षक या शासकीय पुरस्कारावरती मोहर उमटवलेल्या माळी सरांना भारतातील आणि परदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी गौरविले आहे. बांटिया विद्यालय हे सुधागड सोसायटीतील पहिले व नवी मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातील दुसरे असे महाविद्यालय आहे की ज्याला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. या विद्यालयात 5000 विद्यार्थी शिक्षण घेत असतात, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत 200च्या वरती. 9 वर्षापूर्वी माळी सर येथे आले. त्यावेळी काही कारणांमुळे पनवेलमधील सर्वात मोठे कॅम्पस असणारी ही शाळा डबघाईला आली होती आणि शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे विद्यार्थी संख्या घटत होती. अशा वेळी संस्थेचे माळी सरांनी इच्छा नसताना ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 9 वर्षात रात्रीचा दिवस करून आणि सहकारी शिक्षकांवरती विश्वास ठेवून जबाबदारीचे विकेंद्रीकरण करून विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचवला. नवीन पनवेलमधील पालकांचा विश्वास संपादन केला. तसेच इमारतीची दुरुस्ती करून रंगरंगोटी केली. अद्ययावत प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक कक्ष, 1000 बेंचचे नूतनीकरण, संपूर्ण शाळेत CCTV असा ICSE आणि CBSE बोर्डाच्या शाळांना लाजवेल असा साज बांटिया महाविद्यालयाला चढविला. तर 34 वर्षापूर्वी कोपरा शाळा गावाच्या हनुमान मंदिरातून सुरू झाली होती. आज तेथे 3 मजली इमारतीसह सर्व अत्याधुनिक लॅब्स उपलब्ध आहेत. तसेच 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. माळी सर या माणसाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा आपले अनमोल असे योगदान दिले आहे. आजपर्यंत शेकडो फी अभावी शाळा सुटलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वकार्य त्यांनी अविरतपणे राबविले आहे. माळी सरांना नियतीने दिलेल्या संधीचे त्यांनी पीडित आणि गरजूंना मदत करून सोने केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान अध्यक्षा सौ गीताताई पालरेचा आणि प्रमुख पाहुणे होते कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेब.
प्रमुख उपस्थितीमध्ये सुएसो पालीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये, सचिव ग रा म्हात्रे, संचालक आणि मुख्याध्यापक प्रतिनिधी राजेंद्र पालवे, CEO मिलिंद जोशी, संचालक विवेक मोहिते तसेच सुधागड एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी, राजीपचे माध्यमिक विद्यालय विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय महारुद्र नाळे, पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, राजीप प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ दहीतुले मॅडम, गट शिक्षणाधिकारी साबळे सर, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष अरुण उतेकर, सचिव विनय मार्गे, सल्लागार VV पाटील, पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत, उपप्राचार्य पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोपरा हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक तसेच नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर, संतोष तांबोळी, तोडेकर साहेब आणि नागरिक तसेच कळंबोली येथील दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक, याचबरोबर माळी सरांचे विविध क्षेत्रातील मित्र आणि आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 दिवस चाललेल्या या जानदार आणि शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणदिवे सरांनी आपल्या अमोघ वाणीने केले, तर प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आंबरे सर आणि उपप्राचार्य BK महाजन सरांनी केले. तसेच आभार प्रदर्शन पर्यवेक्षक BU महाजन सरांनी केले. आचार्य माळी सर यांना गौरवण्यात आले. CD 100 गाडीवर विशिष्ट प्रकारे बाईकचा आनंद घेताना पर्यटनाचा सहलीचा आनंद घेणारे प्राचार्य माळी सर, पानिपतकार, झाडाझाडती, महाराष्ट्राचे ख्यातनाम लेखक, विचारवंत विश्वास पाटील यांच्यासोबत प्राचार्य माळी सर, महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा विशिष्ट भ्रमंती करून आनंद घेताना प्राचार्य माळी सर, नाशिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते प्राचार्य माळी सर, रायगड जिल्हा परिषद मार्फत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन प्राचार्य माळी सर यांना सन्मानित केले जाते. भारतीय सैनिकांचा गौरव, विधानसभा माजी अध्यक्षा नीलम गोरे, माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब यांच्यासोबत संस्थेचे संचालक पालवे सर, माजी सचिव घोसाळकर सर व KA बांटिया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य माळी सर यांची सदिच्छा भेट. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पद माननीय शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना प्राचार्य माळी सर, चित्रपट अभिनेता प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत प्राचार्य माळी सर, मुख्याध्यापक संघाची सहविचार सभेत सहभाग नोंदवताना प्राचार्य माळी सर, माजी शिक्षण अधिकारी थोरात साहेब यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वृक्षारोपण करताना प्राचार्य माळी सर, मिलिंद जोशी सर, इतर सहकारी, शिक्षक आमदार रामनाथ मोते सर यांच्यासोबत सहविचार सभा घेताना प्राचार्य माळी सर, रोटरी क्लब ऑफ पनवेल करून पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर, पनवेल महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी मान्य रमेश चव्हाण सर यांचे स्वागत करताना विद्यालयाचे प्राचार्य BS माळी सर, शाळेच्या विकासासंबंधी विचारमग्न असलेले प्राचार्य BS माळी सर, प्रोफेसर डॉक्टर सुनील S कांबळे साहेब, ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट यांच्यासोबत प्राचार्य माळी सर, शिवदास नारायण महाजन, सेवानिवृत्त न्यायाधीश व कांबळे साहेब, दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करताना सेवानिवृत्त न्यायाधीश शिवदास नारायण महाजन यांना विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन दाखवताना प्राचार्य BS माळी सर, त्यांच्यासोबत शेंडगे सर,
वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन करताना सर्व मान्यवर, स्नेह संमेलनानिमित्ताने केया बांटिया माध्यमिक विद्यालयाने वर्षभरात राबवलेल्या उपक्रमाचे डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशन सोहळा. वार्षिक स्नेह संमेलनाला मार्गदर्शन करताना माननीय माळी सर, सुधागड एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्रजी लिमये यांचे स्वागत करताना प्राचार्य बी.एस. माळी सर. वार्षिक स्नेह संमेलनाने यशस्वी झेप घेतल्यामुळे हास्य मुद्रेत असलेले प्राचार्य बी.एस. माळी सर. वाहतूक पोलीस अधिकारी यांच्यासोबत वाहतुकीचे नेम, वाहतुकीचे कायदे याविषयी चर्चा विनिमय करताना प्राचार्य व आमचे इतर सहकारी. शालेय दैनंदिन कामकाजात व्यस्त असणारे, शालेय विषयीची आस्था निर्माण असणारे प्राचार्य बी.एस. माळी, परिवर्तनवादी महापुरुषांचे व्याख्यान देणारे व सतत त्यांच्या व्याख्यानाला लाखोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित असतात, परंतु आज शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाळेत व्याख्यानमालेचे आयोजन होते. त्या व्याख्यानाचा आनंद घेणारे बी.एस. माळी सर. ISO प्रमाणपत्र स्वीकारताना सुधागड एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय गीताताई पार्लेचा, संचालक आदरणीय पालवे सर, गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, पर्यवेक्षक बी.यू. महाजन सर, भगत सर, लव पचांग सर, नाडे साहेब, जोशी सर, व्ही.व्ही. पाटील सर आणि आमचे लाडके प्राचार्य आदरणीय बी.एस. माळी सर. महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय वार्षिक कृती सत्रात सहभागी प्राचार्य माळी सर. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा निमित्त त्याच दिवशी स्नेह संमेलनाचे उद्घाटनाची थीम सादर करताना प्रभू रामचंद्राच्या प्रसंगाने व्हावी अशी संकल्पना साकारणारे द्रष्टे प्राचार्य माळी सर. रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रसंगी उपग्रहाची यशस्वी चाचणी करून उद्घाटन करताना शिक्षणाधिकारी नाडे साहेब, उपशिक्षण अधिकारी पालकर मॅडम, गट शिक्षण अधिकारी मोहिते साहेब, गट शिक्षण अधिकारी साबळे साहेब आणि आमचे प्राचार्य बी.एस. माळी सर. सतत धीर गंभीर मुद्रेत असलेले आदरणीय आदर्श मुख्याध्यापक नवराष्ट्राचा पुरस्कार स्वीकारताना आनंदी मुद्रेत आदरणीय प्राचार्य माळी सर. शालेय परिपाठाच्या वेळेस मुलांना मार्गदर्शन करताना प्राचार्य माळी सर. विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्पांना प्रोत्साहन देताना प्राचार्य बी.एस. माळी सर. बालविवाह विरोधी रॅलीचे आयोजनात सहभाग नोंदवून मार्गदर्शन करताना प्राचार्य माळी सर. शिक्षण अधिकारी नाडेसाहेब सोबत विविध विषयावर चर्चा करताना प्राचार्य माळी सर व प्राचार्य शेंडगे सर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई 62वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या उपस्थितीत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर. घुसमट चित्रपटात समुपदेशकाची भूमिका साकारताना अभिनेता म्हणून प्राचार्य माळी सर. डॉक्टर कविता जोतमल, पनवेलच्या माजी महापौर यांच्याशी विविध विषयावर चर्चा करताना प्राचार्य माळी सर, भगत सर, ठाकरे सर. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी ओसवाल शेठ यांचा सत्कार करताना प्राचार्य माळी सर. मान्यवरांचे प्रेरणा पुस्तक देऊन सत्कार करताना प्राचार्य माळी सर. शिक्षक समन्वय यांच्या आमरण उपोषणात सहभाग नोंदवताना प्राचार्य माळी सर. रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर प्राध्यापिका रेखा माळी मॅडम यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर. जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी बी.यू. महाजन सर यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन पाहताना गट शिक्षणाधिकारी साबळे सर, प्राचार्य माळी सर. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत सेठ यांच्या हस्ते उत्कृष्ट चित्रकला स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे चित्रकलेचा पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य माळी सर. जिल्हास्तरीय कृतीसत्र कोल्हाड येथे
कृतीसत्रास उत्तम मार्गदर्शन केल्यामुळे माननीय महिला बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य BS माडी सर, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे संचालक धनराज बिस्पुते यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना प्राचार्य माडी सर, प्राचार्य BS माडी सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना माजी मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार, माजी अध्यक्ष कैलासवासी वसंतराव ओसवाल सेठ, संस्थेचे CEO मिलिंद जोशी सर व आमचे लाडके प्राचार्य आदरणीय BS माडी सर शाळेचा विकास व गुणवत्ता कसा वाढेल याविषयी चर्चा करताना 1992 ते 2026 पर्यंत प्रदीर्घ कालावधी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळत असताना संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब लिमये, कैलासवासी वसंतराव ओसवाल सेठ, विद्यमान अध्यक्षा गीताताई पार्लेचा व संस्थेचे संचालक मंडळ तसेच सरांचे आतापर्यंतचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आजपर्यंत त्यांच्या हातून घडून गेलेला सर्व विद्यार्थी समूह यांना सर्वांना सरांचा नमस्कार व सर आता नियत वयोमानानुसार शासकीय व शालेय कामकाजापासून सेवानिवृत्त होत आहेत. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवर, आंबेच्या मॅडम आणि पाठ्य सर, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ मंडळी, आमचे शिक्षणाधिकारी आणि गड सम्राट साबळे सर, आंबरे सर, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर कोऑपरेटची टीम पण आलेली आहे. मी जास्त काय बोलणार नाही आणि सरांविषयी बोलायचं म्हटलं तर मी 1 तास बोलू शकतो मोकळ्या वातावरणामध्ये. सरांची आणि माझी ओळख झाली 17 वर्षापूर्वी. मी 17 वर्षापूर्वी इथे आलो मुंबईतून आणि माझ्या मुलांना शाळेत ॲडमिशन घ्यायचं होतं. तर आमचे निकुम सर मित्र आहेत, कोपऱ्यालाच आहेत ते अजून, त्यांनी मला सरांची भेट घालून दिली आणि सरांकडे मी गेलो. पहिल्या दिवशी मुलांचं ॲडमिशन झालं. माझा मुलगा 7वीला आला होता आणि मुलगी मला वाटते 3रीला जिल्हा परिषद शाळेमध्ये सांगितलं तिकडे टाका, 2 वर्षाने माझ्याकडे गेलो आणि तिथपासून आमचा प्रवास सुरू झाला सरांचा आणि आमचा. आणि तो अगदी लहानपणापासूनचे मित्र असतात तसा लंगोटी यासारखा असा प्रवास चालू झाला. म्हणजे सर माझ्यापेक्षा अगदी 3 वर्षांनी 4 वर्षांनीच मोठे आहेत, पण त्यांचा वेळोवेळी मला एवढं बोलायचं मार्गदर्शन सल्ला मिळाला आणि मॉरल सपोर्ट मिळाला प्रत्येक गोष्टीमध्ये. अगदी मी जनसभा साप्ताहिक चालवतो आणि त्या साप्ताहिकाचा पहिला दिवाळी अंक काढण्यासाठी मला सरांनी सांगितलं की तुम्ही दिवाळी अंक काढा आणि हे आपलं साप्ताहिक नेहमी मोठं करत जायचं, वाढवत जायचं. आणि खरोखर त्या अगोदर ते साप्ताहिक खूप छोटं होतं, त्याचं नाव खूप कमी होतं. आणि आज पाहायला गेलं तर संपूर्ण खारघर, पनवेल, रायगड जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये जनसभाचं चांगलं नाव आहे, दर्जेदार नाव आहे. आणि त्या सगळ्यासाठी अगदी सरांचं मोलाचं मार्गदर्शन हे योगदान आहे. हे माझं वैयक्तिक झालं. याच्या पलीकडे मी तुम्हाला अनुभव सांगतो. आम्ही एकत्र राबवलेला उपक्रम, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ कसे असावे त्याचे एक उत्तम उदाहरण. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून एक नवी मुंबईमध्ये 10वीची आणि 12वीची पूर्व परीक्षा घेतली जाते बघा. आणि त्या धर्तीवरती सर मला बोलले की खारघरमध्ये आपल्याला एक परीक्षा घ्यायची आहे. खारघरमध्ये मला वाटते 20-22 शाळा आहेत आणि त्या सर्व स्टेट बोर्डच्या मराठी आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळांसाठी आपल्याला दरवर्षी एकत्रित एक प्रिलिम म्हणजे पूर्व परीक्षा घ्यायची आहे. तर मी बोललो ठीक आहे सर, आपण प्रयत्न करू. त्याच्यानंतर आम्ही निकुम सर, मी आणि सरांनी थोडा प्रयत्न केला. आम्हाला काही स्पॉन्सर भेटले. ते नंतर निलेश वाडसकर म्हणून ते नंतर नगरसेवक पण झाले सरांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने. ती परीक्षा मला वाटते आम्ही खारघरमध्ये 5 वर्ष खारघरमधल्या सगळ्या शाळांसाठी चालवली होती आणि त्या विद्यार्थ्यांना पालकांना 1 रुपयाचा सुद्धा खर्च नव्हता आणि त्या सगळ्याची व्यवस्था
माळी सरांनी केली होती, ती संपूर्ण परीक्षा कंडक्ट केली होती. आणि अशा माळी सरांसाठी शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हटलं तर जरा मला अवघड वाटणार नाही. मी सरांना आणि माळी मॅडमना या निवृत्तीच्या आणि स्वेच्छा निवृत्तीच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना आरोग्य संपन्न यशस्वी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. मी खारघर पत्रकार संघाकडून आणि जनसभा वृत्तपत्राकडून तसेच आमच्या मगर परिवाराकडून सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.